नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुंबई या जिल्ह्याचे अंतर्गत पदभरती निघालेली आहे मित्रांनो. तर GMCची आहे, अर्थात गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज असेल किंवा त्यांचे दवाखाने असतील, या ठिकाणी ही पदभरती होणार आहे मित्रांनो. तर या संदर्भात आपण सर्व काही डिटेल्सपणे जाणून घेऊयात. एकूण पदे किती आहेत आणि मुंबईमध्ये कोणत्या विभागामध्ये किती पदं आहेत, हे आपण सर्व काही मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही परीक्षा कोण घेणार आहे, याचा सिलेबस काय आहे, हे सर्व काही मी डिटेल्समध्ये सांगणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. जास्त काही अपेक्षा नाही मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करा, बस एवढीच अपेक्षा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा, मी 100% उत्तर देईल. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, फक्त ही पदभरती कोणती आहे तर गट ड ची चतुर्थ श्रेणीची विविध पदे भरण्यात येणार आहेत. फक्त गट ड ची आहेत मित्रांनो. तर या संदर्भात आपल्याला आता पुढे काय आहे ते जाणून घेऊयात. तर मित्रांनो, ही परीक्षा कशी होणार आहे, ऑनलाईन होणार आहे. CBT नुसार कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, त्यानुसार ही पदभरती होणार आहे. आता या ठिकाणी ते पाहू शकता तुम्ही, सवर्ग दिलेला आहे, विभाग दिलेला आहे, वेतन श्रेणी आणि एकूण भरायची पदे किती आहेत या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. तर सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबईचं आहे. या ठिकाणी बघा, S1 नुसार पगार आहे त्यांना. इतर जे काही महागाई भत्ते असतील त्याच्यानुसार तिथल्या शहराच्या महागाईनुसार तुम्हाला भेटतील. तर एकूण किती पदं आहेत या ठिकाणचे, 99 पदं रिक्त आहेत. नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई आहे मित्रांनो. या ठिकाणी किती, एकूण 6 पदं रिक्त आहेत. आणि परिचर्या शिक्षण संस्था मुंबईची आहे, या ठिकाणी 11 पदं रिक्त आहेत. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबईचं आहे, या ठिकाणी 29 रिक्त पदं आहेत. आयुष संचालय महाराष्ट्र राज्य मुंबईचं, या ठिकाणी 6 पदं रिक्त आहेत. आणि पुढे मित्रांनो, पोद्दार रुग्णालय मुंबईचं आहे, या ठिकाणी 45 पदं रिक्त आहेत. आणि त्यामध्ये इथे पेमेंट आहेत दिलेली आहे बघा. S1 नुसार काही आहेत तिथे रिक्त पदं, तर S3 नुसार आहेत आणि S6 नुसार पण पदं रिक्त आहेत मित्रांनो. आणि इतर जे काही त्यांना महागाई भत्ते आहेत त्यानुसार या ठिकाणी भेटणार आहेत. आणि पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय आयुष मुंबईचं आहे, या ठिकाणी एकूण 15 रिक्त पदं आहेत. असे एकूण किती पदं रिक्त आहेत तर मित्रांनो, 211 पदं रिक्त आहेत. या संदर्भात आता आपण पुढे पाहूया काय आहे ते. तर मित्रांनो, जे काही तुम्हाला याविषयी अजून माहिती हवी असेल तर इथे संकेतस्थळ दिलेलं आहे, यावरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि पाहू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही पदामध्ये काही बदल असेल, कमी जास्त होणारी संख्या जे काय असेल ते त्यांच्या विभागाच्या अधीन राहून होणार आहे मित्रांनो. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा. आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की इथे आरक्षणाच्या संदर्भात दिलेलं आहे, हे आपल्याला नाही तर आपलं दुसरं पुढचं पाऊल पाहायचं आहे आपल्याला. हे जे काही वरचे जे काही दिलेले आहेत मित्रांनो, हे जे काही दिलेलं आहे ना ते असे विविध आरक्षणाच्या संदर्भात होतं. हे जसं पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांकरता आरक्षणाच्या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे. तर आपल्याला काय पाहायचं आहे, तर आता या पदासाठी नॉर्मली काय काय लागतं, क्रायटेरिया काय आहे, किंवा जे काही असेल शैक्षणिक अर्हता असेल, याविषयी आपण सर्व काही डिटेल्सपणे आता जाणून घेऊयात. तर मित्रांनो, या ठिकाणी इथे पाहू शकता, वर्ग ड आहे. समकक्ष पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा कोणत्या ठिकाणचा असावा, तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्याच्याकडे प्रमाणपत्र असावं, महाराष्ट्राचा रहिवासी आहे याचा दाखला असावा. त्यानंतर काय म्हणलेलं आहे, डचे फॉर्म भरत आहोत त्यांच्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. पण जर नसेल त्यांच्याकडे तर काळजी करण्याचं कारण नाही, त्यांच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल तरी चालतं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. बघा इथे काय म्हणते, डोमेसाईल सर्टिफिकेट उपलब्ध नसल्यास त्याचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्म दाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात रहिवासी प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. बघा मित्रांनो, या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही असं सांगण्यात आलेलं, बर्थ सर्टिफिकेट असेल तरी चालेल असं सांगण्यात आलेलं आहे. सदर परीक्षार्थाकडे रहिवासी प्रमाणपत्र तसेच जन्म तारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास त्या परीक्षार्थाने आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. परंतु सदर शाळा सोडल्याचा दाखल्यामध्ये त्या परीक्षार्थाचा जन्म हा महाराष्ट्र राज्यातील असल्याची नोंद असणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात रहिवासी प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. ज्या उमेदवारांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला नसेल परंतु महाराष्ट्र राज्यात सलग किती 15 वर्ष
किंवा त्यापेक्षा अधिक जर कालावधी तुम्ही महाराष्ट्रात घालवली असेल तर त्या परीक्षार्थ्यांना तुम्ही ते काय करणार, त्यांना डोमेसाईल देणे गरजेचं आहे त्या परीक्षार्थींना. तर पुढे काय म्हणलेले बघा, तर अजून या ठिकाणी काय सांगण्यात आलेले बघा, उमेदवार अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केलेले म्हणजेच परीक्षेला बोलविण्यास अथवा नियुक्तीस हक्क प्राप्त झाला असे नाही. म्हणजेच तर मित्रांनो या ठिकाणी काय सांगले, तुम्ही फॉर्म भरला आहे आणि परीक्षेला पण गेला आहे, याचा अर्थ तुम्ही असं नाही की नियुक्तीच द्या मला, कारण त्याच्यावर कट लागेल, त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होईल हे तुम्हाला माहिती आहे. पण या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे, आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणारे उमेदवार ज्या संदर्भित सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जात प्रमाणपत्र असेल उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र निवड अंती सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या आरक्षित म्हणजे जे मागास प्रवर्गात फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुमचं ज्यावेळेस निवड होईल त्यावेळेस तुमच्याकडे वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे काय म्हणले, कास्ट व्हॅलिडिटी उपलब्ध नसल्यास ते शासनाचा त्यावेळेचा GR आहे त्याच्यानुसार काय सांगण्यात आलेलं आहे बघा, तर सदर 6 महिन्यामध्ये तुम्ही ते काढून देऊ शकता असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे काय म्हणलेलं बघा, उमेदवाराला परीक्षेच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे. परीक्षेसाठी नमूद केलेल्या केंद्र 1 तास पूर्वी आधी म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत येईल तुमचं हॉल तिकीटवरती त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी 1 तास अगोदर जाणं गरजेचं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पुढे काय म्हणलेलं आहे बघा, सगळे काही भविष्य निर्वाह निधी असेल लागू राहणार नाही सांगण्यात आलेलं आहे. सर्वसाधारण जे काही योजनेचं जे आहे भविष्य निर्वाह निधी योजना लागू राहणार नाही, तथापि सदर नियमित भविष्य काळात भविष्यात बदल झाल्यास त्याप्रमाणे योजने म्हणजे जे काय आता सध्या तर नाही त्याने सांगितले, पण भविष्यात जर तशा प्रकारे बदल झाला तर भेटू शकतं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पुढे काय म्हणले, उमेदवाराचे ज्या गट ड म्हणजे 4 कक्षेमध्ये जे क्लास 4 आहेत त्यांच्यामध्ये निवड झालेले विकल्प देण्यात आलेले आहेत. तर पात्र उमेदवारांनी गट ड समकक्ष पदावर नियुक्तीसाठी निवड सूचीतील उमेदवारांना आवश्यक ते पात्रता पूर्ण करीत त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी वैद्यकीय व चारित्र्य पडताळणी पूर्ण करून नियुक्तीस पत्र देण्यात येईल. याबाबत सर्व अधिकार संबंधित संस्थेचे अधिष्ठीन राहतील असं सांगितलं आलेलं आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, तर अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आपल्याला डायरेक्टली तुम्ही कुठलीही खोटी किंवा चुकीची माहिती देऊ नका असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आढळल्यास काय करण्यात येणार आहे, उमेदवार हा अपात्र ठरण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. जे काय तुमचं गुणपत्रक असेल, कोणती बी सर्टिफिकेट असेल ते तुम्ही हे देऊ नका, डुप्लिकेट किंवा खोटे देऊ नका असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता शैक्षणिक अर्हता काय सांगण्यात आलेलं आहे बघा, या पदासाठी या ठिकाणचा जो काही तेव्हा ज्या वेळेस तुमचं अर्ज आलेला आहे त्या ठिकाणची दिनांक टाकायची आहे. पुढीलप्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण धारण करणे आवश्यक आहे. तर जेव्हा तुम्ही फॉर्म भरताय त्यावेळेस तुमचं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर 6 जून 2017च्या अधिसूचनेने उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि पुढे एवढं सांगण्यात आलेलं आहे. आणि माजी सैनिकांना काय म्हणलेलं आहे, तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसल्याने पदाच्या बाबतीत 15 वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकास SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशलिस्ट सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदासाठी अर्ज करू शकतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे, जे आपले माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी. आणि दुसरी पात्रता काय आहे बघा, ती शैक्षणिक पात्रता होती. ही दुसरी पात्रता बघा, भारतीय डोमेसाईल या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. भारताचा नागरिक असावा, डोमेसाईल सर्टिफिकेट. आणि वयोमर्यादा म्हणजेच आणि तुमची वयोमर्यादा काय आहे आणि तुमचं वयोमर्यादा गणण्याचा दिनांक या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे सध्या तुमचं वय किती आहे तुम्ही आणि त्यासाठी तुम्ही बसता का नाही त्या वयाच्या कॅटेगरीमध्ये, त्यानुसार तुम्हाला इथे हे करायचं आहे. तर मित्रांनो, खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेली आहे बघा, 18 ते 38पेक्षा जास्त नसावी असं सांगण्यात आलेलं आहे. जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 18 ते 43 आहे. आणि जे उत्पन्न गटात EWS वगैरे प्रवर्ग तर त्यांच्यासाठी वयाची सवलत लागू राहणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जे क्रिमिनल गटात येतात, मोडतात, ते मग कुठल्याही याचे असो, त्यांना ही वयाची अट लागू राहणार नाही. म्हणजेच कोणती ही जी आहे 18 ते 43 वयाची अट लागू राहणार नाही. म्हणजे त्याच्यापेक्षा वय कमी लागतं त्यांना. हे क्रिमिनल गटातले नॉन क्रिमिनल गटातले आहेत म्हणून वय जास्त आहे, आणि जे क्रिमिनल गटातले आहेत त्यांना हे 18 ते 43 वर्षे लागू राहणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. पदवीधर अंशकालीन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो
55 वर्षापर्यंत तुमची वयोमर्यादा आहे. 2019चा GR आहे त्याच्यानुसार सांगण्यात आलेलं आहे. आणि जे स्वातंत्र्य सैनिक आहेत 1991च्या किंवा 1994च्या जनगणनेचे निवडणूक अधिकारी असतील किंवा जनगणना कर्मचारी असतील त्यांच्यासाठी किती 45 वयोमर्यादा दिलेली आहे. उच्चतम 45च राहील असं सांगण्यात आलेलं आहे. जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो 5 वर्ष आणि तथापि किती 43 वर्षेपर्यंत राहू शकते असं सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे काय म्हणले, दिव्यांग जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 40% तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. सर्टिफिकेट तुमच्याकडे 40% अपंगत्व असलेलं प्रमाणपत्र आणि त्यासाठी तुमच्याकडे तुम्हाला किती 45 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता असं सांगण्यात आलेलं आहे. जे माजी सैनिक आहेत त्यांना काय करण्यात आलेलं आहे बघा, माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादित सूट सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलातील असलेल्या सेवा इतकी कालावधी अधिक 3 वर्षे इतका राहील. दिव्यांग माजी सैनिक असेल तर त्यांच्यासाठी 45 वर्षे असेल असं सांगण्यात आलेलं आहे. आता आपल्याला परीक्षेचं स्वरूप पाहायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो परीक्षेचं स्वरूप कसं आहे, तर मराठीसाठी मित्रांनो 25 प्रश्न 50 गुणांसाठी आहेत. इंग्रजीसाठी 25 प्रश्न 50 गुणांसाठी आहेत. सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुणांसाठी आहेत. आणि बौद्धिक चाचणी अंकगणित कितीचं आहे, 25 प्रश्न 50 मार्कासाठी आहेत. असे एकूण 50 प्रश्न 200 गुणांसाठी परीक्षा आहे मित्रांनो ही. आणि परीक्षेचा कालावधी कितीचा आहे, तर 2 तास म्हणजेच अर्थात 120 मिनिटाचा कालावधी आहे मित्रांनो. एका प्रश्नाला तुम्हाला किती 2 गुण दिले जातील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी चुकीच्या उत्तराकरता प्रत्येकी 1 गुण वजावीत करण्यात येईल. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह सिस्टम आहे, त्यामुळे आठवणीत राहू द्या. आणि पुढे काय म्हणलेलं आहे बघा, जे काही आता या ठिकाणची जी पदभरती आहे त्याच्यानुसार त्यांचा हे काय राहणार आहे स्तर, म्हणजे जेच दर्जा काय असणार आहे त्या परीक्षेच्या संदर्भात जे काही प्रश्न काढलेत त्याच्यानुसार. तर आता हे क्लास 4चं पद आहे त्याच्यामुळे जास्त काही याचा काढणार नाहीत पदवीचा वगैरे, तर यांनी 10वीचाच काढणार आहेत. 10वी असल्यामुळे ते 10वीच्याच शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांनी परीक्षा घेणार आहेत त्याची पण. म्हणजे कसं की जे काही गणित असेल मराठी असेल हे सर्व कसं 10वीच्याच SSCच्याच म्हणजेच 10वीच्याच याच्यावरती आहे मित्रांनो. आणि लेखी परीक्षेला मराठी सामान्य आणि बौद्धिक चाचणीचे काही विषयाचे प्रत्येकी 50 गुण आहेत. अशी एकूण टोटल ऑनलाईन किती 200 गुणाची परीक्षा आहे मित्रांनो. तर मुलाखत घेतली जाणार नाही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुलाखत नाही आहे, पण काही पदाला क्लास 4मध्ये पण असते, पण या ठिकाणी नाही आहे. पण निगेटिव्ह सिस्टम आहे हे परत एकदा मी सांगतो आहे तुम्हाला, कारण निगेटिव्ह सिस्टम नसली पाहिजे, कारण ग्रुप 4 आहे त्यामुळे. पण यांना दिलेली आहे त्यामुळे तुम्ही विचार करून उत्तरं सोडवा. उत्तरं येत असतील तर उगाच तुके मारण्यात फायदा नाही, कारण निगेटिव्हमध्ये जातं. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून 17च्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र 1चे अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कठीणता तपासण्यात येऊन समीकरण करणे म्हणजेच नॉर्मलायझेशन करण्यात येणार आहे. आणि TCS कंपनीकडून म्हणजेच अर्थात ही परीक्षा TCS घेणार आहे या ठिकाणी विहित करण्यात आलेलं आहे नमूद, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आता मित्रांनो या ठिकाणी की फॉर्म भरताना कागदपत्र कोणकोणते लागतात. अर्जातील नावाच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे SSCचा अथवा तत्सम शैक्षणिक अर्हतेचं प्रमाणपत्र असावं. त्यानंतर वयाचा पुराव्यासाठी तुमच्याकडे प्रमाणपत्र असावं. त्यानंतर शैक्षणिक अर्हता असेल त्या संदर्भातील पुरावा लागतो. त्यानंतर सामाजिकदृष्ट्या मागास असल्यास याबाबतचा पुरावा तुमच्याकडे असावा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्यास त्याबाबतचा पुरावा असावा. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं. अजून पुढे काय म्हणलेलं आहे बघा, पात्र दिव्यांग जर व्यक्ती असेल तर दिव्यांग व्यक्तीचा दाखला असावा. माजी सैनिक असेल तर त्यांचा पण दाखला असावा, त्याचा पुरावा असावा. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, जे खेळाडू आहेत आरक्षणात म्हणजे खेळाडूच्या आरक्षणामधून फॉर्म भरतात त्यांच्यासाठी त्यांच्याकडे खेळाडू प्रमाणपत्र असावं. त्यानंतर प्रकल्पग्रस्त असतील त्यांच्यासाठी प्रकल्पग्रस्ताचं असावं. त्यानंतर भूकंपग्रस्त असतील त्यांच्यासाठी भूकंपग्रस्ताचं असावं. जे अंशकालीन आहेत अंशकालीन उमेदवारांसाठी त्यांच्याकडे त्याचा पुरावा असावा. आणि तुमच्या नावामध्ये काही बदल झाला असल्यास त्याचा बदलाचा पुरावा असावा. आणि जे ओपन कॅटेगरीचे म्हणजे भरणार आहेत अराखीव पदातून त्यांना या रहिवासी प्रमाणपत्राची काही काय म्हणलेलं आहे बघा या ठिकाणी, अराखीव महिला मागासवर्गीय
खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक अथवा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर भारतीय नागरिक असल्याचा तुमच्याकडे पुरावा, त्यानंतर भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. आता भाषेचं ज्ञान म्हटलं तर तुम्हाला नॉर्मली 10वीमध्ये मराठी विषय असतो, त्यामुळे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचा या ठिकाणी कशा पद्धतीने करायचं आहे सांगितलेलं आहे. मी तुम्हाला सांगतोय पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे या व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, या ठिकाणी परीक्षा शुल्क काय म्हणलेलं आहे बघा. जे खुल्या प्रवर्गातून भरणार आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये आहे, आणि जे मागास प्रवर्गातून भरणार आहेत म्हणजेच राखीव प्रवर्गातून भरणार आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये आहे. परीक्षा शुल्क कसं आहे, नॉन रिफंडेबल आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे परीक्षा फी कशी पे करायची ते. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा. अर्ज सादर करण्याचा कालावधीचं कधीचं आहे मित्रांनो, 3/9/2025 पासून सुरुवात झालेली आहे आणि 24/9/2025 पर्यंत रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि अंतिम शुल्काचं पण तेच दिलेलं आहे मित्रांनो, 24 तारीख दिलेली आहे. भरू शकता तुम्ही त्यापर्यंत फॉर्म 24 तारखेपर्यंत. आणि तुम्हाला जे काही परीक्षेचा कालावधी असेल किंवा हॉल तिकीट असेल या संकेतस्थळावरती तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला कळवले जाईल. या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही, 7 दिवस अगोदर तुम्हाला कळवले जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा. तर आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो, जागा किती, कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा राखीव आहेत आता आपण हे पाहून घेऊयात. कारण आता सुरुवात झालेली आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. कदाचित तुमच्या कॅटेगरीला जागा असेल तर तुमचा फायदा आहे, फॉर्म भरू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आता हे संवर्ग दिलेले आहेत. कक्ष सेवक म्हणून पद आहे, यांचे किती 39 पदं रिक्त आहेत. आणि यांचा पगार तुम्ही S1 नुसार आहे मित्रांनो. 61 झालेलं आहे कदाचित त्यांच्याकडे, S1 नुसार पगार आहे. आणि पुढे काय म्हणलेलं आहे बघा, यामध्ये रिक्त पदं कशा पद्धतीची दिलेली आहेत बघा. अनुसूचित जमातीला मित्रांनो 3 रिक्त पदं दिलेली आहेत. तर त्यामध्ये सर्वसाधारणला 1 दिलेलं आहे, महिलांना 1 दिलेलं आहे आणि माजी सैनिकाला 1 दिलेलं आहे यांनी, अशा पद्धतीने. तर पुढे काय आहे बघा. विजा अला किती 2 पदं रिक्त आहेत, त्यामध्ये 1 सर्वसाधारणला आणि 1 महिलांना दिलेलं आहे. त्यानंतर भजबला मित्रांनो, भजबला 1 पद आहे, ते सर्वसाधारणसाठी रिक्त आहे. त्यानंतर भजकला 2 रिक्त पद आहेत, त्यामध्ये 1 सर्वसाधारणला आहे आणि 1 कोणाला पद दिलेलं आहे रिक्त. तर 1 पद आहे मित्रांनो, जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी रिक्त पद दिलेलं आहे या ठिकाणी, 1 पद. आणि पुढे काय म्हणलेलं आहे बघा. तर भज ड आहे मित्रांनो, भज डला किती पदं रिक्त आहेत, 1 पद रिक्त आहे, ते सर्वसाधारणसाठी त्यांनी राखीव ठेवलेलं आहे. आणि विमा प्रला मित्रांनो 1 जागा रिक्त आहे, ती त्यांनी कोणाला, खेळाडूला दिलेली आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी जागा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत. पुढे पाहायचं आहे आपल्याला अजून. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा मित्रांनो. विमा वला काय दिलेले आहेत, जागा किती दिलेल्या आहेत, तर 8 जागा बरोबर आहे, 8 जागा दिलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणला 2 आहेत मित्रांनो, महिलांना 3 आहेत, माजी सैनिकाला 3 आहेत. अशा पद्धतीने त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. आणि सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 4 आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणला 2 आहेत आणि महिलांना त्यांनी 2 दिलेले आहेत. आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी पण 4 आहेत आणि त्यांनी पण 2 महिलांना आणि 2 सर्वसाधारणला सोडलेले आहेत. खुल्या प्रवर्गातून मित्रांनो, त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 4 एकूण खुल्या प्रवर्गात किती जागा आहेत, 13 आहेत. 13 मधल्या त्यांनी 4 सर्वसाधारणला, 3 महिलांना, 1 खेळाडूला सोडलेली आहे, माजी सैनिकाला 2, प्रकल्पग्रस्ताला 1, भूकंपग्रस्तांना 1, अशा पद्धतीने त्यांनी सोडलेली आहे. आणि दिव्यांगासाठी 1 जागा रिक्त सोडलेली आहे, जे ती खुल्या प्रवर्गाची आहे. आणि पुढे काय म्हणलेलं आहे बघा. तर असे एकूण पदं किती दिलेले आहेत या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर ही होती मित्रांनो कक्ष सेवक या पदाची माहिती. आता पुढे आपल्याला सुरक्षा सेवक किंवा पहारेकरी या संदर्भात आपल्याला पाहायचं आहे. यांच्यासाठी किती पदं रिक्त आहेत, तर 21 पदं आहेत. हे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, परत सांगतोय मी. यामध्ये आता बघा मित्रांनो, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा. अनुसूचित जातीला 1 पण पद रिक्त नाही. अनुसूचित जमातींसाठी 3 पदं रिक्त आहेत मित्रांनो. त्यामध्ये 1 सर्वसाधारणला दिलेलं आहे त्यांनी, 1 महिलांना दिलेलं आहे आणि 1 माजी सैनिकाला.
अशा पद्धतीने त्याने 3 दिलेले आहेत विभागून. विमुक्त जातीला मित्रांनो 1 आहे पद, ते पण महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर भज बला मित्रांनो 1 पण रिक्त नाही. भज कला 1 आहे, ती सर्वसाधारणसाठी आहे. भज डला 1 पण रिक्त नाही. विमाप्रला 1 पण नाही. इमावला आहे, ते 3 पद रिक्त आहेत. त्यामध्ये 1 सर्वसाधारण, 1 महिला आणि 1 खेळाडूंसाठी आहे. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक आहे, त्यांच्यासाठी 3 पद रिक्त आहेत. त्यामध्ये 2 सर्वसाधारणला, 1 महिलांना दिलेलं आहे. आणि हे जे सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 4 पद रिक्त आहेत. त्यामध्ये 3 सर्वसाधारणला आणि 1 महिलांना दिलेलं आहे. आणि खुल्या प्रवर्गातून मित्रांनो 6 पद रिक्त आहेत. त्यामध्ये 4 पद सर्वसाधारणला आहेत आणि 1 पद आहे ते कोणाला दिलेलं आहे, खेळाडूला. आणि दुसरं अजून एक मित्रांनो म्हणजे अनाथांसाठी 1 पद रिक्त आहे. अशा पद्धतीने त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. या ठिकाणी दिव्यांगांना पद दिलेलं नाही. तर पुढे काय म्हणलेलं आहे, सहाय्यक स्वयंपाकी म्हणून आहे पद, यांचे 9 पद रिक्त आहेत. आता यांचे 9 पद रिक्त आहेत, तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो अनुसूचित जमाती आहे यांच्यासाठी 1 पद रिक्त आहे, ते सर्वसाधारणसाठीच आहे. विजा तर पुढे मित्रांनो विजा अ आहे. विजा अला किती आहेत, 1च पद रिक्त आहे, ते खेळाडूंसाठी त्यांनी राखीव ठेवलेलं आहे. आणि पुढे भज बला मित्रांनो 1 पद आहे, त्यांनी माजी सैनिकांना दिलेलं आहे. भज कला 1 पण नाही. भज डला 1 आहे, त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिलेलं आहे. विमा प्रला 1 पद रिक्त आहे मित्रांनो, त्यांनी महिलांसाठी दिलेलं आहे. विमा अला आपलं इतर मागासवर्गांसाठी किती 2 आहेत, त्याच्यामध्ये 1 सर्वसाधारणसाठी आहेत, 1 महिलांसाठी आहेत. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 1 रिक्त आहे, ते पण त्यांनी महिलांसाठी दिलेलं आहे. आर्थिक दुर्बल घटक आहे, त्यांनी 1 पद रिक्त दिलेले आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. तर अशा पद्धतीने यांनी हे केलेलं आहे मित्रांनो डिस्ट्रीब्यूट. खुल्या प्रवर्गासाठी इथे ओपन कॅटेगरीला नाही. आता या ठिकाणी दुसरा प्रवर्ग आला आपला, हे पाहत आहोत आपण हमाल मजदूर या पदासाठी. आता माहिती जाणून घेऊयात. तर मित्रांनो या ठिकाणी अनुसूचित जमातीला 4 पद रिक्त दिलेली आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणला 1, महिलांना 2 आणि खेळाडूसाठी 1 दिलेला आहे. त्यानंतर बाकीच्या कुठल्या ज्या प्रवर्गाला कॅटेगरीला रिक्त आहेत तेच पाहत आहोत. इमावला मित्रांनो 3 आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणला 1 आणि महिलांना 1 दिलेले आहे त्यांनी. तर अशा पद्धतीने 1 खुल्या प्रवर्गासाठी सोडलं आहे, ते पण सर्वसाधारणसाठीच आहे. तर अशा पद्धतीची ही माहिती होती. आता पुढे पाहायचं आपल्याला चपराशी आणि शिपाई, जे दोन्हीपैकी कोणतं पण म्हणलं तरी चालतं, त्यांच्यासाठी 14 रिक्त पदं आहेत. तर या ठिकाणी त्यांनी डिस्ट्रीब्यूट कसं केलेलं आहे, अनुसूचित जमातीला मित्रांनो 4 पदं दिलेली आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणला 3 आणि 1 महिलांना दिलेलं आहे. विजा अला 1 पद रिक्त आहेत आणि भजबला 1 पद आहे. भजडला 1 पद रिक्त दिलेलं आहे, त्यामध्ये खेळाडूला त्यांनी राखीव ठेवलेलं आहे. भजडचं झालं. विमाप्रला मित्रांनो विमाप्रला काय केलेलं आहे, विमाप्रला त्यांनी काय केलेलं आहे, 1 पण रिक्त पद दिलेलं नाही. त्यानंतर विमावला 3 पद रिक्त आहेत, त्यामध्ये 1 सर्वसाधारणला, 1 महिलांना त्यांनी रिक्त दिलेलं आहे आणि 1 प्रकल्पग्रस्तांसाठी ठेवलेलं आहे. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहेत, त्यांच्यासाठी 2 पद रिक्त आहेत, म्हणजे 1 महिलांना दिलेलं आहे. आर्थिक दुर्बल घटक आहे मित्रांनो, आर्थिक दुर्बल घटकातील त्यांनी काय केलेलं 1 पद आहे, जे माजी सैनिकाला त्यांनी दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी 2 जे काही खुल्या प्रवर्गासाठी सोडले ते सर्वसाधारणसाठीच आहेत. तर पुढे काय आहे बघूया. तर मित्रांनो आता माळी या पदासाठी पाहूयात. तर माळी पदासाठी मित्रांनो कोणत्या प्रवर्गासाठी फक्त आहेत पदं, इमावलाच आहेत, 3 पदं रिक्त आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणला 2 आणि 1 महिलांसाठी दिलेलं आहे. आर्थिक दुर्बल घटक आहेत, त्यांच्यासाठी 1 आहे, ते त्यांनी माजी सैनिकांसाठी राखीव ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीचे हे होतं माळी याच्या संदर्भात. आता आपल्याला पोस्टमॉर्टम परिचरचं पाहायचं आहे. त्यांचं 1च पद रिक्त आहे, ते भज डला दिलेलं आहे त्यांनी आणि ते पण सर्वसाधारणसाठीच आहे. तर पुढे काय पाहायचं आहे, आया या संदर्भात आता आपण जाणून घेऊयात. आयाला किती पद रिक्त आहेत, 7 पद रिक्त आहेत. त्यामध्ये त्यांनी विजा अला 1 पद रिक्त दिलेलं आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. भजबला 1 पद आहे, ते महिलांसाठी आहे. आता तुम्ही म्हणसाल आयामध्ये महिलाच असतात, पण यामध्ये सर्वसाधारण म्हणजे कसं ओपन कॅटेगरीच्या पण महिला भरू शकतात आणि
कोणत्या पण कॅटेगरीच्या यामध्ये येऊ शकते. फक्त नाही सॉरी, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, विजा अ मधली एक पद आहे ते सर्वसाधारणसाठी, म्हणजेच महिलांचं एक स्पेशल आरक्षण असतं, महिला आरक्षण म्हणून ते, आणि हे जे कास्टमधून आरक्षण या संदर्भातलं दिलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी ती फक्त सर्वसाधारण महिला येऊ शकते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे काय आहे बघा मित्रांनो, आणि भज बला एक पद रिक्त आहे ते फक्त महिलांसाठी आहे, त्या भज बच्याच महिलांसाठी आहे. आणि पुढे भज कला नाही, भज डला पण नाही, विमा प्रला मित्रांनो एक पद रिक्त आहे ते महिलांसाठीच आहे, स्पेशल राखीव. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्यांचे एक पद रिक्त आहे ते खेळाडूसाठी त्यांनी ठेवलेलं आहे, खेळाडू महिला. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक आहे मागास प्रवर्ग, त्यांच्यासाठी 2 रिक्त पद आहेत. त्यामध्ये एक सर्वसाधारण महिलांना दिलेलं आहे आणि एक जे दिलेलं आहे ते माजी सैनिक महिला असतील त्यांच्यासाठी पद आहे. तर असे खुले प्रवर्ग किती आहेत, एकच ठेवलेलं आहे त्यांनी, खुल्यामधून एकच जागा आहे ती बी सर्वसाधारण महिलांना दिलेली आहे. तर पुढे काय आहे बघा मित्रांनो, क्षय किरण सेवक आता पाहायचं आहे, त्याचे एकच पद रिक्त आहे ते बी इतर मागास वर्गाला त्यांनी दिलेलं आहे, एक पद ते सर्वसाधारणसाठी आहे. आता पुढे बघायचं आहे आपल्याला अजून प्रयोगशाळा परिचर म्हणून आहे. प्रयोगशाळा परिचरचं मित्रांनो एकूण 6 पद रिक्त आहेत. त्यामध्ये अनुसूचित जमातीला एक पद दिलेलं आहे ते सर्वसाधारणसाठी आहे. विजा अला एक पद आहे ते सर्वसाधारणसाठीच आहे. आणि पुढे काय म्हणलेलं आहे, भज याला डायरेक्ट भज डला आहे मित्रांनो एक पद आहे, महिलांसाठी राखीव आहे. विमा प्रला एक आहे ते महिलांसाठीच आहे. आणि झालं अशा पद्धतीने इमावला पण आहे ते एक खेळाडूसाठी आहे. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी एक आहे ते माजी सैनिकाला त्यांनी दिलेलं आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी नाही आहे पद. प्रयोगशाळा सेवक बघायचे 11 पद रिक्त आहेत. 11 मधले अनुसूचित जातीला मित्रांनो अजाला किती आहेत, एक पद आहे ते महिलांना दिलेलं आहे त्यांनी. अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे त्यांनी सर्वसाधारणसाठी दिलेलं आहे. विजा अला एक पद आहे त्यांनी सर्वसाधारणसाठी दिलेलं आहे. भज बला एक पद आहे त्यांनी कोणासाठी दिलेलं आहे, माजी सैनिकांसाठी रिक्त ठेवलेलं आहे. त्यानंतर विमा वला किती पद आहेत, तर 3 रिक्त पद आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणला एक दिलेलं आहे आणि महिलांना 2 दिलेले आहेत. त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये त्यांनी एकच पद आहे ते कोणाला, खेळाडूसाठी त्यांनी राखीव ठेवलेलं आहे. आणि आर्थिक दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी पण एक पद आहे ते सर्वसाधारणसाठी त्यांनी ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता स्पेशल खुल्या प्रवर्गासाठी 2 आहेत, त्यामध्ये त्यांनी एक भूकंपग्रस्तांसाठी आणि एक दिव्यांगासाठी ठेवलेलं आहे मित्रांनो पद रिक्त, पाहू शकता तुम्ही. तर आता अशा पद्धतीची ही माहिती होती. पुढे पाहायचं आहे आता आपल्याला सेवक म्हणून आहे, सेवकांची 8 पद रिक्त आहेत. 8 मधले मित्रांनो या ठिकाणी अनुसूचित जातीला मित्रांनो एक पद आहे ते सर्वसाधारणला आहे. अनुसूचित जमातीला एक पद आहे ते सर्वसाधारणसाठी आहे. त्यानंतर विमा वला 2 पद आहेत, त्यामध्ये दोन्ही पदं त्यांनी महिलांना दिलेली आहेत. आर्थिक दुर्बल मागास घटक आहे त्यांच्यासाठी एक पद आहे ते पण त्यांनी सर्वसाधारणला दिलेलं आहे. आणि खुल्या प्रवर्गाचे 3 आहेत मित्रांनो, त्यामध्ये एक त्यांनी महिलांना दिलेलं आहे, एक माजी सैनिकाला आहे आणि एक आहे ते प्रकल्पग्रस्तांसाठी आहे. तर अशा पद्धतीचं हे होतं मित्रांनो. तर पुढे आपल्याला पाहायचं आहे दवाखाना सेवक म्हणून आहे, यांची 2च पदे रिक्त आहेत. यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 2 मध्ये विमा वला एक पद रिक्त आहे ते सर्वसाधारणसाठी सोडलेलं आहे. आर्थिक दुर्बल घटक जे काय मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी एक पद आहे ते सर्वसाधारणसाठी सोडलेलं आहे. या ठिकाणी पण ओपनला नाही. रुग्णपट वाहक म्हणून आहे, यांचे 2 पद रिक्त आहेत. यामध्ये पण विमावाला एक पद आहे, एक सर्वसाधारणसाठी आहे आणि एक खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यामध्ये पण महिलांसाठी ते आरक्षण दिलेलं आहे. खुल्या आहे फक्त महिलांसाठीच आहे मात्र त्यामध्ये. अंधार ग्रह परिचर म्हणून आहे, त्यांचे 4 पद रिक्त आहेत मित्रांनो. तर यामध्ये 4 मध्ये त्यांनी काय सांगण्यात आलेलं आहे बघा, तर अनुसूचित जमातीसाठी आहेत मित्रांनो एक पद आहे ते सर्वसाधारणला दिलेलं आहे. भज डला एक आहे ते त्यांनी महिलांसाठी राखीव ठेवलेलं आहे. विमाला एक आहे विमावाला, तर त्यांनी एक माजी सैनिकांसाठी दिलेलं आहे. तर असं होतं हे. तर पुढे पाहायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो आता या ठिकाणी संग्रहालय परिचारिक म्हणते त्यांच्यासाठी एक पद आहे ते त्यांनी खुल्या प्रवर्गासाठी ते पण सर्वसाधारणसाठी सोडलेलं आहे.
मित्रांनो, तुमच्यासाठी मी एवढी मेहनत घेऊन पूर्ण डिटेल्सपणे सांगतोय किती प्रवर्गासाठी किती जागा आहेत. जास्त काही अपेक्षा नाही मित्रांनो, लाईक करत जावा व्हिडिओला. गृहपाल म्हणून आहे, एक पद रिक्त आहे. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग जे आहे त्यांच्यासाठी ठेवलेली आहे, ते पण सर्वसाधारणसाठीच आहे. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गातली नावीसाठी एक पद रिक्त आहे. ते पद कुठल्या याच्यामधले आहे कॅटेगरीला? विमा वला आहे मित्रांनो. ते पण विमा व मधलं सर्वसाधारणसाठीच ठेवलेलं आहे. भंडार कर्मचारी म्हणून आहे, 4 पदं रिक्त आहेत मित्रांनो. 4 मधले त्यांनी काय केलेलं आहे, अजला एक पद दिलेलं आहे. विमावाला 2 आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणसाठी एक दिलेलं आहे आणि माजी सैनिकाला एक आहे. यामधलं पण एक जे पद आहे ते सर्वसाधारणसाठीच आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी एक पद रिक्त आहे, ते महिलांसाठी त्यांनी राखीव ठेवलेलं आहे. तर पुढे आता आपला व्हायचं आहे पिंजारी म्हणून आहे, एकच पद रिक्त आहे. ते कोणत्या कॅटेगरीसाठी सोडलेलं आहे, तर विमा वला सोडलेलं आहे मित्रांनो, ते सर्वसाधारणसाठी आहे. रामोशी म्हणून आहे, एकच पद रिक्त आहे त्यांच्यासाठी पण, ते पण विमा वलाच आहे, ते सर्वसाधारणसाठीच आहे. त्यानंतर चतुर्थ कर्मचारी म्हणून आहे, त्यांचे पद 4 सोडलेले आहेत. त्यामध्ये विजा अला एक पद आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. बला एक पद आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी एक पद आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. आर्थिक दुर्बल घटक आहे मागास, त्यांच्यासाठी एक पद आहे, ते पण त्यांनी सर्वसाधारणला ठेवलेलं आहे. ग्रंथालय सेवक आहे, त्यांचं एकच पद रिक्त आहे. ते कोणत्या कॅटेगरीसाठी आहे, तर मित्रांनो विमावलाच आहे, ते फक्त महिलांसाठी आहे मित्रांनो. जे कोणी महिला असेल त्यांच्यासाठी फक्त एक आहे. आणि सॉरी, किती आहेत पदं? एक पद म्हणते आणि इथं 2-3 दाखवते, काही कळत नाही याचं. बघा तुम्ही या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी एक पद म्हणलेलं आहे, एक पद म्हणलेलं आहे इथे बघा. आणि इथं विमावाला एक दाखवलेलं आहे या ठिकाणी महिलांना. आणि परत अजून इथं आर्थिक दुर्बल घटक आहे, ते सर्वसाधारणसाठी एक दाखवलेलं आहे त्यांनी. आणि खुल्या प्रवर्गासाठी पण एक ठेवलेलं आहे त्यांनी. बघा इथे 3 म्हणायचे असतील तर 3 म्हणायचे ना त्यांनी, असं एकूण 1-2 असं केलेलं आहे. इथं या ठिकाणी 2 दाखवलेलं आहे. त्यानंतर 28 पदं आहेत कक्षसेवकला. कक्षसेवकला मित्रांनो 28 पदं आहेत. त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीला 3 पदं रिक्त आहेत, त्यामध्ये 2 सर्वसाधारणला आणि 1 महिलांना. अनुसूचित जातीला आहेत मित्रांनो हे 3 पदं, त्यामध्ये 2 सर्वसाधारणला आहेत, 1 महिलांना आहे. अनुसूचित जमातीला मित्रांनो 2 पद आहेत, 1 महिलांना आणि 1 सर्वसाधारणला आहे. विजा अला एक पद रिक्त आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. भज बला एक पद आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. भज कला 3 पद रिक्त आहेत, ते सर्वसाधारणसाठी 2 आणि 1 महिलांना दिलेलं आहे. भज डला 1 आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. विमा प्रला 1 पद रिक्त ठेवलेलं आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. विमा वला 4 पद आहेत, ते 2 सर्वसाधारणला, 1 महिलांना आणि 1 माजी सैनिकांना त्यांनी ठेवलेलं आहे राखीव. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 3 पदं रिक्त ठेवलेली आहेत त्यांनी, त्यामध्ये 2 सर्वसाधारणसाठी, 1 महिलांसाठी त्यांनी राखीव ठेवलेलं आहे. आणि जे आर्थिक दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी 3 पद आहेत, त्यांनी पण 2 सर्वसाधारणला आणि 1 महिलांना राखीव ठेवलेलं आहे. खुल्या प्रवर्गाचे 6 आहेत, त्यामध्ये 2 सर्वसाधारण, 2 महिला आणि 1 माजी सैनिकांना ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीचं हे होतं मित्रांनो कक्षसेवकाचं. आता आपल्याला सेवकाचं पाहायचं, एकच पद आहे, ते पण कोणासाठी दिलेलं आहे, तर विमा वला दिलेलं आहे मित्रांनो, ते सर्वसाधारणसाठी. शिपाईचे 2 पद आहेत, तर मित्रांनो शिपाईचे पण विमा वला 1 पद आहे आणि ते सर्वसाधारणसाठीच आहे. दुसरं कोणासाठी दिलेलं आहे, यांनी खुलासाठी एक, ओपनसाठी एक आहे. पहारेकऱ्याचे 2 पद आहेत, यामध्ये अजला 1 पद आहे, ते सर्वसाधारणसाठी आणि विजा अ आहे त्यांच्यासाठी 1 आहे. म्हणजे दोघांना 1 दिलेलं आहे, तर ते सर्वसाधारणसाठीच आहे. इलेक्ट्रिक कुली म्हणून आहे, त्यांचे 1 पद रिक्त आहे, ते खुल्या प्रवर्गासाठी त्यांनी राखीव ठेवलेलं आहे. तर पुढे मित्रांनो क्षयकिरण सेवक म्हणून आहे, त्यांचं 1 पद रिक्त आहे, ते खुल्या प्रवर्गासाठी त्यांनी राखीव ठेवलेलं आहे. त्यानंतर धोबी म्हणून आहे, धोबीचं पण 1 पद रिक्त आहे, ते पण मित्रांनो त्यांनी अनुसूचित जातीला सोडलेलं आहे 1 पद सर्वसाधारणसाठी. मसाजिस्ट महिला आहे, त्यांचे 5 रिक्त पद आहेत, त्यांनी कोणासाठी सोडलेले आहेत, फक्त हे महिलांसाठी आहे, त्यामुळे महिलाच भरू शकतात. विजा अला 1 पद आहे सर्वसाधारणसाठी. आणि पुढे काय आहे बघा, विमा वला 1 पद आहे, ते पण सर्वसाधारणसाठी.
सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी पण एक पद आहे आणि खुल्यामध्ये 2 आहेत. एक महिलांना दिलेलं आहे आणि एक सर्वसाधारणसाठी सोडलेलं आहे. तर मसाजिस्ट पुरुष आहे, पुरुषांसाठी आता हे फक्त पुरुषाचे पद आहेत. विजा अला एक पद आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. विमा वला एक पद आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. आणि सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी एक पद आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. आणि खुल्यासाठी एक पद आहे, ते पण सर्वसाधारणसाठीच आहे. पोद्दार महाविद्यालयाचं आहे मित्रांनो मुंबई. यात पहारेकरी 7 आहेत. 7 मधले मित्रांनो किती भजबला एक पद आहे सर्वसाधारणसाठी, भजकला एक पद आहे सर्वसाधारणसाठी, भजडला एक पद आहे सर्वसाधारणसाठी, विमा प्रला एक पद आहे सर्वसाधारणसाठी, विमा वला एक पद आहे एक सर्वसाधारणसाठी. आणि सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी एक पद आहे सर्वसाधारणसाठी. आर्थिक दुर्बल घटकासाठी एक पद आहे सर्वसाधारणसाठी. अशा पद्धतीने त्यांनी इथे 7 पदं डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. शिपाई पदाचे 2 पदं रिक्त आहेत. विमा वला दिलेला आहे एक पद आणि एक पद खुल्या प्रवर्गासाठी सोडलेलं आहे यांनी. त्यानंतर पुढे प्रयोगशाळा सेवक एकच पद आहे, ते सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्यामध्ये सोडलेलं आहे. ते फक्त दिव्यांग उमेदवार असावं असं या ठिकाणी बघा त्यांच्यासाठी सोडलेलं आहे एक पद रिक्त. पुढे कक्षसेवक आहे 3 पदं रिक्त आहेत. त्यामध्ये त्यांनी विमावाला किती 2 पद आहेत, एक सर्वसाधारण एक महिला. आर्थिक दुर्बल घटकाला एक पद दिलेलं आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. आणि अशा पद्धतीने हे 3 पदं होते मित्रांनो. तर पुढे रसशाळा सेवक म्हणून आहे, यांचं एकच पद रिक्त आहे, ते विमावला दिलेलं आहे मित्रांनो. ते पण विमावमध्ये महिलाच फक्त फॉर्म भरू शकते त्याच्यामधल्याच. त्यानंतर शवविच्छेदन कक्षसेवक म्हणून आहे, शवविच्छेदन कक्षसेवक त्यांचं एकच पद रिक्त आहे, ते अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे, ते पण सर्वसाधारणसाठी सोडलेलं आहे. तर अशा पद्धतीची ही सर्व पदाची संख्या होती मित्रांनो. कशी वाटली नक्कीच कळवा. तर मित्रांनो मी तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये कास्टच्या कुठल्या कॅटेगरीला म्हणजेच कोणत्या आरक्षणात कुठल्या रिझर्व कॅटेगरीला जागा आरक्षित ठेवली आहे याविषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो ही होती अशा पद्धतीची माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. तर मित्रांनो मी तुमच्यासाठी प्रत्येक कॅटेगरीला किती जागा होत्या इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे थोडा व्हिडिओ मोठा झाला आहे, अजून आपल्याला पाहायचा आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. जास्त काय अपेक्षा नाही मित्रांनो, लाईक करा जास्तीत जास्त. आता कक्षसेवकचे तुम्ही पाहिले मित्रांनो टोटल पदं किती आहेत तर 39 पदं रिक्त आहेत. सुरक्षा पहारेकरीची 21 पदं आपण पाहिले. स्वयंपाकी बटलर पॅन्टी बॉय म्हणून आहे त्यांचे 9 पदं आहेत. हमाल मजदूर आहे त्यांचे 6 पदं आहेत. मजदूर म्हणून आहे त्यांचे 2 आहेत. शिपाई कनिष्ठ चपराशी म्हणून 14 पदं आहेत. माळी आहे त्यांचे 4 पदं आहेत. पोस्टमार्टम रूम आहे त्यांचे 1 पद रिक्त आहे. माहिती मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो थँक्यू.